बहुचर्चित वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे। वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणात तत्कालीन उपवन संरक्षक शिवकुमार यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे। वरिष्ठांची प्रशासकीय फटकारणी म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नव्हे असं सुप्रीम कोर्टाने म्हटलंय। 25 मार्च 2021 रोजी हरिसाल वनपरिक्षेत अधिकारी दीपाली चव्हाण यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली होती। घटनास्थळी 3 सुसाईड नोट आढळल्या होत्या। त्यामध्ये उपवन संरक्षक विनोद शिवकुमार यांच्यावर मानसिक छळ, दडपण आणि त्रासाचे आरोप करण्यात आले होते। हायकोर्ट आणि सत्र न्यायालयाचे आदेश रद्द करत कोर्टाने शिवकुमार यांच्या विरोधात सर्व फौजदारी कारवाई थांबवण्याचे निर्देश दिलेले आहेत। तर यंत्रणा जिंकली, दीपाली हरली अशी प्रतिक्रिया भाजप महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी दिली आहे। 2021 मेळघाटातील प्रामाणिक महिला अधिकारी दीपाली चव्हाण यांची सुसाईड नोट आठवते का तुम्हाला? 3 पानांच्या त्या पत्रात वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मानसिक छळाचा आणि त्रासाचा थरारक इतिहास होता। पण आज सर्वोच्च न्यायालयाने काय सांगितलंय की कामावर रागवणे किंवा कडक प्रशासकीय सूचना देणं म्हणजे आत्महत्येला प्रवृत्त करणं नाही। छळ आणि आत्महत्येत 5 महिन्यांचं अंतर होतं आणि म्हणून आरोपी निर्दोष। कायद्याची ही तांत्रिक भाषा ऐकून थक्क व्हायला होतं। 5-5 महिने घुटमळणारा तो मानसिक त्रास, ती घुसमट सिस्टीमला दिसतच नाही का? हा केवळ एका आरोपीचा बचाव नाही, तर कामाच्या ठिकाणी न्यायाची वाट पाहणाऱ्या प्रत्येक स्त्रीच्या विश्वासाचा पराभव आहे। दीपाली, आम्हाला माफ कर, आम्ही तुला न्याय नाही देऊ शकलो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।